वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study HSC 12th Physics Chapter 3rd, Kinetic Theory of Gases and Radiation, Part 2nd. Now, absorption, reflection and transmission of heat radiation. Heat can be transferred by conduction, convection and radiation. उष्णता जे आहे तीन प्रकारे वाहते. त्यामध्ये तीन प्रकार आहेत: कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. ह्या तीन प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उष्णता वाहत असते. द कंडक्शन कन्व्हेक्शन ऑफ हीट ट्रान्सफर रिक्वायर अ मटेरियल मीडियम फॉर ट्रान्समिशन ऑफ हीट, बट रेडिएशन डज नॉट नीड अ मटेरियल मीडियम. म्हणजे कंडक्शन आणि कन्व्हेक्शन जे आहेत ही हीट ट्रान्सफर जे आहे ही हीट ट्रान्सफर होण्यासाठी मीडियमची आवश्यकता असते. रेडिएशन जे आहे हे रेडिएशन याच्यामध्ये मीडियमची आवश्यकता नसते. रेडिएशन ट्रान्सफरला विदाउट मीडियम ट्रान्सफर होऊ शकतात. Radiation refers to one mode of transfer of heat and is in the form of electromagnetic wave. रेडिएशन प्रकारामध्ये जी हीट ट्रान्सफर होते ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये ही वेव्ह जाते. रेडिएशन इज देअरफॉर द फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. सगळ्यात फास्ट प्रकार जे आहे हा रेडिएशन आहे. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन पेक्षा ह्यामध्ये जास्त फास्ट हीट ट्रान्सफर होते वन पोझिशन टू अनदर पोझिशन. फिजिकल कॉन्टॅक्ट ऑफ द बॉडीज that are exchanging that is also not required. याच्यामध्ये रेडिएशन टाईपमध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट काय जरूर नसते. म्हणजे एक बॉडी आणि दुसरी बॉडीमध्ये काय टच करून ठेवायला पाहिजे असं काय नाही. डायरेक्ट विदाउट टचिंग बॉडी असेल तरी पण एक बॉडीपासून दुसऱ्या बॉडीमध्ये या रेडिएशन टाईपमधून हीट ट्रान्सफर होते. When the radiation fall on non-transparent body, it absorbs and the body gets heated up. नॉन ट्रान्सपरंट बॉडी म्हणजे ज्याच्यामधून हे रेडिएशन्स पास होत नाहीत, सन रे पास होत नाही, ते नॉन ट्रान्सपरंट बॉडी आहेत. फॉर एक्झाम्पल वूड अशा प्रकारच्या बॉडीवरती जर हे रेडिएशन्स पडले तर ती बॉडी हीट होते. द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिटेड बाय द बॉडीज विच आर ॲट हायर टेम्परेचर इज नोन ॲज थर्मल रेडिएशन. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ज्या हायर टेम्परेचरला असतात, हायर टेम्परेचरचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजेच काय, हे थर्मल रेडिएशन. Next point is interaction of thermal radiation and matter. Let capital Q be the total amount of thermal energy incident on the surface of an object and QA, QR, QT be the respective amounts of heat absorbed, reflected and transmitted by the object. Suppose capital Q is the heat thermal energy incident on any object, then this total energy equal to heat energy, thermal energy absorbed by that body QA plus thermal energy reflected by that body QR, thermal energy reflected transmitted by that body QT. If you add these three terms, then total energy is incident energy Q. Then dividing by Q on both sides, you will get small a plus small r plus tr equal to 1. That is a QA by Q, that is coefficient of absorption, small r QR by Q, coefficient of reflection, and TR is QT by Q, that is coefficient of transmission. That is coefficient of absorption plus coefficient of reflection plus coefficient of transmission is always equal to 1. Next one is coefficient of absorption or absorptive power or absorptivity denoted by small a. The ratio of amount of heat absorbed to total quantity of heat incident is called coefficient of absorption. म्हणजे एखाद्या सबस्टन्स वरती जे काही हीट एनर्जी ऍब्सॉर्ब झालेले डिवाइडेड बाय हीट एनर्जी किती इन्सिडेंट झाली हा रेशो जे आहे हा रेशो म्हणजेच कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन और ऍब्सॉर्प्टिव्हिटी और ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर. कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन और रिफ्लेक्टन्स स्मॉल r. The ratio of amount of radiant energy reflected to the total energy incident is called the coefficient of reflection. एखाद्या ऑब्जेक्टनं रिफ्लेक्ट केलेली एनर्जी डिवाइडेड बाय त्याच्यावरती झालेली इन्सिडेंट एनर्जी ह्या दोन्हींचा रेशो म्हणजे कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन और रिफ्लेक्टन्स. कोएफिशिएंट ऑफ ट्रांसमिशन और ट्रांसमिटन्स स्मॉल t. The ratio of amount of radiant energy transmitted to total energy incident is called the coefficient of transmission. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवरती जी रेडिएशन्स एनर्जी आहे ती एनर्जी
ट्रान्समिट किती झाली डिवाइडेड बाय किती इन्सिडेंट झाली ह्या दोन्हींचा रेशो म्हणजेच कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन और ट्रान्समिटन्स. If r equal to 0 and a equal to 0, that is the reflection coefficient and absorption coefficient equal to 0, then transmission coefficient equal to 1, because a plus r plus t equal to 1. Putting value of r and a 0, then tr becomes 1. That is, it is a perfect transmitter and object is completely transparent to the radiation. म्हणजे अशा केस मध्ये काय होतं तर absorption and reflection 0 असल्यामुळे transparent, this body is transparent means the radiations or energy incident on that body completely transfer होते. The substance through which heat radiation can pass it is known as diathermonious substance. ज्या सबस्टन्स मधून हीट एनर्जी ट्रान्सफर होते, पास होते, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पास होते, त्याला म्हणायचं डायथर्मोनियस सबस्टन्स. फॉर एक्झाम्पल, डायथर्मोनियस सबस्टन्स आर ग्लास, कॉर्ड्स, सोडियम क्लोराइड, हाइड्रोजन, ऑक्सीजन, ड्राय एअर, etc. These are the examples of diathermonious substance. If Tr equal to 0, that is coefficient of transmission equal to 0 and coefficient of absorption plus coefficient of reflection equal to 1, that is apacu to the radiation, means these type of substances are apacu. Substances which do not transmit heat radiation are known as athermonious substances. ज्याच्यामधून हीट रेडिएशन ट्रान्समिट होत नाही अशा प्रकारचे जे सबस्टन्स आहेत त्यांना अथर्मोनियस सबस्टन्स म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, वॉटर, वूड, आयर्न, कॉपर, मॉइस्ट एअर अँड बेंझिन एक्सेट्रा, हे जे एक्झाम्पल्स आहेत हे सगळे अथर्मोनियस सबस्टन्सचे एक्झाम्पल आहेत. इफ Tr equal to 0, A equal to 0, then R equal to 1. Coefficient of transmission is 0, coefficient of absorption is 0, only coefficient of reflection is 1. That is perfect reflector. A good reflector is poor absorber and poor transmitter. हे ज्यावेळी R equal to 1 असतो त्याला परफेक्ट रिफ्लेक्टर म्हणायचं, किंवा a good reflector is poor absorber and poor transmitter असतो. If R equal to 0, Tr equal to 0, then A equal to 1. Coefficient of reflection is 0, coefficient of transmission is 0, coefficient of absorption is 1. Then all the incident energy is absorbed by the body or object. Such an object is called perfect black body. त्याच्यामध्ये जे रेडिएशन्स एनर्जी फॉल होते ती रेडिएशन्स पूर्णपणे ऍब्सॉर्ब केली जातात, त्यांना म्हणायचं परफेक्टली ब्लॅक बॉडी. नेक्स्ट पॉइंट इज परफेक्ट ब्लॅक बॉडी. What is perfect black body? A body which absorbs the entire radiant energy incident on it is called an ideal or perfect black body. Thus for perfect black body A equal to 1, जी बॉडी किंवा अशी बॉडी की ज्याच्यावरती जे रेडिएशन्स पडतात ते रेडिएशन्स जेवढे रेडिएशन पडले ते संपूर्णचे संपूर्ण रेडिएशन्स जी बॉडी ऍब्सॉर्ब करते, शोषून घेते, त्या प्रकारच्या बॉडीला परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणायचं. आणि परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी A हा 1 असतो, कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन हा 1 असतो. Lamp black or platinum black that absorb nearly 97% of incident radiation resemble a perfect black body. तर निसर्गामध्ये ज्या प्रकारच्या बॉडीज आहेत त्यामध्ये हायेस्ट ऍब्सॉर्प्शन कोएफिशिएंट असणाऱ्या ज्या बॉडीज आहेत किंवा सबस्टन्स आहेत ते लॅम्प ब्लॅक आणि प्लॅटिनम ब्लॅक जे आहेत हे सबस्टन्स जवळपास 97% हीट एनर्जी और एनर्जी रेडिएशन्स ऍब्सॉर्ब करतात. बाकीच्या सर्व जे बॉडी ह्यापेक्षा कमी ऍब्सॉर्प्शन कोएफिशिएंट आहे, हायेस्ट ऍब्सॉर्प्शन कोएफिशिएंट असणारी बॉडी ही लॅम्प ब्लॅक आणि प्लॅटिनम ब्लॅक आहे, 97% ऍब्सॉर्प्शन कोएफिशिएंट. Therefore a good absorber are always good emitter and poor absorber are poor emitter. म्हणजे जी बॉडी जास्त रेडिएशन ऍब्सॉर्ब करून घेते ती बॉडी जास्त इमिशन पण करू शकते, किंवा कमी रेडिएशन ऍब्सॉर्ब करून घेतलं तर कमी इमिशन करतं. Since each object must either absorb or reflect the radiation incident on it, a poor absorber should be good reflector and vice versa. प्रत्येक ऑब्जेक्ट वरती जे रेडिएशन पडले त्यापैकी ते थोडी ऍब्सॉर्ब होऊ शकतात किंवा रिफ्लेक्ट होऊ शकतात. पण जर पोअर ऍब्सॉर्बर असेल तर गुड रिफ्लेक्टर असू शकतो, किंवा पोअर रिफ्लेक्टर असेल तर गुड ऍब्सॉर्बर असू शकतो. A good reflector is also poor emitter. This is reason for silvering the walls of vacuum bottles or thermos flasks. गुड रिफ्लेक्टर हा पोअर इमिटर असतो, म्हणूनच थर्मास फ्लास्क जे आहेत सिल्वर कलरचं त्यावरती कोटिंग केलं असतं थर्मास फ्लास्क साठी, कारण गुड रिफ्लेक्टर हा पोअर इमिटर आहे म्हणून.
Next point is Faraday's black body. Already we have studied. Highest absorption coefficient is lamp black, that is 97%. 97% हायेस्ट ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट असणाऱ्या बॉडी आहे, त्याच्यापेक्षा मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंटच्या बॉडी नॅचरली नाही, त्यामुळे फॅरेनी प्रॅक्टिकली ही परफेक्टली ब्लॅक बॉडी तयार केली आहे ज्याच्यामध्ये मॅक्झिमम रेडिएशन्स ॲब्सॉर्ब होतात, रेडिएशन एनर्जी. इट कन्सिस्ट ऑफ अ डबल वॉल्ड हॉलो स्फिअर हॅव्हिंग टायनी होल्स ऑर ॲपर्चर थ्रू विच रेडियंट हीट कॅन एंटर. तर हे डबल वॉलचे दोन हॉलो स्फिअर आहेत आणि एका साईडला स्मॉल होल असतं ज्यामधून रेडिएशन एनर्जी ही एंटर होण्याची सोय असते. The space between the walls is evacuated and outer surface of the sphere is silvered. दोन्ही जे स्फिअर आहेत त्या दोन्ही स्फिअर मधली जी जागा आहे ही इव्हॅक्युएटेड असते, त्यामुळे आणि ह्या वरचे स्फिअर जे आहे त्या स्फिअरला सिल्वर कलरचं कोटिंग दिलेलं असतं. द इनर सरफेस ऑफ द स्फिअर इज कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. आणि आतला जे स्फिअर आहे ह्या आतल्या स्फिअरच्या सरफेसला लॅम्प ब्लॅक मटेरियल कोटिंग केलं असतं, कारण लॅम्प ब्लॅक हे मटेरियल जे आहे याचा हायेस्ट ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट आहे 97%. There is a conical projection on the inner surface of the sphere opposite the aperture which ensures ray incident normally not reflected back along the same path. हे जे aperture आहे इन्सिडेंट रेडिएशन आत येण्यासाठी त्याच्या समोर बरोबर इथं एक कोनिकल प्रोजेक्शन असतं. हे कोनिकल प्रोजेक्शन कशासाठी आहे, कारण जो रे नॉर्मली इन्सिडेंट होतो तो ॲज इट इज रिफ्लेक्ट बॅक होऊ नये, म्हणजे आलेली हीट एनर्जी आतमध्ये ती आयाशी परत रिफ्लेक्ट जाऊ नये म्हणून हे कोनिकल प्रोजेक्शन असतं. ह्या कोनिकल प्रोजेक्शनमुळे हा इन्सिडेंट रे जे आहे आतमध्येच रिफ्लेक्ट होतो, बाहेर साईडला ॲज इट इज बाउन्स बॅक होत नाही, त्यासाठी हे कोनिकल प्रोजेक्शन आहे. अ हीट रे entering the sphere through the aperture suffers multiple reflections and is almost completely absorbed inside. म्हणजे हे ॲपर्चर जे आहे ॲपर्चर मधून जर रे इन्सिडेंट रे जे आहे हा रेडिएशन एंटर झाल्यानंतर आतमध्ये इन्सिडेंट होतात आणि लॅम्प ब्लॅक मटेरियल कोटिंग असल्यामुळे त्यामध्ये 97% ॲब्सॉर्ब होतं आणि रिमेनिंग 3% रिफ्लेक्ट होईल आणि परत ते 3% मधले रे जे रेडिएशन्स हे परत दुसरीकडे रिफ्लेक्ट इन्सिडेंट होईल आणि परत इथं 97% ॲब्सॉर्ब होईल, त्यातलं 3% रिफ्लेक्ट होईल, असं होऊन मल्टिपल रिफ्लेक्शन मध्ये एंटायर रे इज ॲब्सॉर्ब्ड इन दिस ब्लॅक बॉडी. हेन्स दिस इज प्रॅक्टिकली Faraday's black body. Means maximum radiations are absorbed here, radiation energy is absorbed here. Thus the aperture behaves like a perfect black body. ही जी फॅरेची ब्लॅक बॉडी याच्यामध्ये aperture हे perfectly black body सारखं ऍक्ट होतं. In a similar construction, Wien used a cylindrical body with a vertical slit as aperture which gives greater effective area as a perfect black body. सायंटिस्ट विन जे यांनी पण एक ब्लॅक बॉडी बनवले, ह्याच्यामध्ये सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट वापरले आणि व्हर्टिकल स्लिट आहे ॲपर्चर म्हणून, आणि त्याच्यावरती रेडिएशन इन्सिडेंट झाल्यानंतर जास्तीत एरिया मिळतो रेडिएशन फॉल होण्यासाठी, म्हणून ही पण एक परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे विन्सची. त्यानंतर सिमिलर वर्किंग कॅन बी अचिव्ड युझिंग द कॅव्हिटी रेडिएटर दॅट कन्सिस्ट ऑफ ब्लॉक ऑफ मटेरियल विथ इंटरनल कॅव्हिटी. तर या फॅरेची बॉडी जे असंच एक कॅव्हिटी जे आहे कॅव्हिटी सुद्धा हे परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲक्ट होते, त्यामध्ये द इनर अँड आउटर सरफेस आर कनेक्टेड बाय स्मॉल होल. दोन्ही हे जे इनरचा आणि बाहेरचा आणि आतला सरफेस आहे हे स्मॉल होलनं जोडले जातात. द रेडिएशन फॉलिंग ऑन द ब्लॉक दॅट एंटर्स थ्रू द होल कॅनॉट एस्केप बॅक फ्रॉम इट. यामध्ये जे कॅव्हिटीमधून जे ब्लॉकवरती जे रेडिएशन फॉल झाले ते परत एस्केप होत नाहीत. हेन्स द कॅव्हिटी ॲक्ट्स ॲज अ ब्लॅक बॉडी. आतमध्ये एंटर झालेले हीट एनर्जी जी आहे ती एनर्जी पूर्णपणे ॲब्सॉर्ब होते, म्हणून ह्या कॅव्हिटीला सुद्धा ब्लॅक बॉडी सारखं वापरता येतं. नेक्स्ट पॉइंट इज इमिशन ऑफ हीट रेडिएशन. All bodies radiate electromagnetic radiation when their temperature is above the absolute zero of temperature. सर्व बॉडीज आहेत ह्या सर्व बॉडीज ॲब्सोल्यूट झिरोच्या अबाउट टेम्परेचर असतील तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स रेडिएट करतात. The amount of heat radiated Q is directly proportional to the surface area A and time duration T. जी हीट रेडिएशन्स बाहेर पडलेले इमिट झालेले रेडिएट झालेले ती हीट रेडिएशन्स हे एरियावरती आणि टाइम ड्युरेशनवरती डिपेंड असतं. That is R equal to Q upon A T. Emissive power or radiant power capital R. Capital R म्हणजे हे emissive power आणि radiant power आहे capital R. The quantity of heat radiated per unit area per unit time or power emitted per unit area of body
at a given temperature T. This is known as emissive power or radiant power capital R. म्हणजे जी काही एनर्जी रेडिएट झाली आहे ती एनर्जी एका युनिट एरियामधून युनिट टाइममध्ये म्हणजे 1 सेकंदमध्ये, तर ती एनर्जी म्हणजे इमिसिव्ह पॉवर और रेडियंट पॉवर असते त्या बॉडीची, किंवा पॉवर एका युनिट एरियामधून किती इमिट होते ते सुद्धा इमिसिव्ह पॉवर और रेडियंट पॉवर असते. Dimensions of emissive power are L raised to 0, M raised to 1, T raised to -3 and SI unit joule per meter square per second or watt per meter square. This is the SI unit. At a given temperature, a perfect black body has maximum emissive power. Given temperature ला perfect black body चा maximum emissive power असते, म्हणजे जास्तीत radiation ते emit करत असतं. Next point is coefficient of emission or emissivity. Coefficient of emission or emissivity is denoted by small e. The ratio of the emissive power capital R of the surface to the emissive power RB of the perfect black surface at the same temperature. म्हणजे का तापमानाला इमिसिव्ह पॉवर जे आहे अपॉन इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी, ह्या रेशो जे आहे ह्या रेशोला म्हणायचं कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी ई, that is E equal to R upon RB. For a perfect body E equal to 1, whereas for a perfect reflector E equal to 0. Perfectly black body जे आहे perfectly black bodyला E equal to 1 असतो आणि perfect reflectorला E equal to 0 असतो. Every objects are not ideal black bodies. प्रत्येक ऑब्जेक्ट हा आयडियल ब्लॅक बॉडी नसतो, त्यामुळं all these effects together are taken care of in the term emissivity, that is E. For an ordinary body, E is in between 0 and 1 depending on the nature of the surface. That for example, emissivity of copper is 0.3. Emissivity is larger for a rough surface and smaller for smooth polished surface. Emissivity also varies with temperature and wavelength of radiations. म्हणजे emissivity ही सरफेस कसा आहे त्यावर डिपेंड असते, टेम्परेचरवर डिपेंड असते, वेवलेंथ ऑफ रेडिएशन त्याच्यावर पण डिपेंड असते इमिसिव्हिटी. आणि ऑर्डिनरी बॉडी जे आहे ह्या ऑर्डिनरी बॉडीची इमिसिव्हिटी इन बिटवीन 0 आणि 1 असते, आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी ई इक्वल 1 असतं, आणि परफेक्टली रिफ्लेक्टर बॉडी जे आहे त्या बॉडीसाठी ई इक्वल टू 0 असतं. नेक्स्ट पॉइंट इज Kirchhoff's law of heat radiation and its theoretical proof. At a given temperature, the ratio of emissive power to coefficient of absorption of body is equal to emissive power of perfect black body at same temperature for all wavelength. म्हणजे रेशो जे हा रेशो इमिसिव्ह पॉवर टू कोएफिशियंट ऑफ एब्सॉर्प्शन हा रेशो नेहमी हा इक्वल टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इतका असतो ॲट सेम टेम्परेचर अँड ऑल वेवलेंथ. और another statement is for a body emitting and absorbing thermal radiation in thermal equilibrium, the emissivity is equal to absorptivity. तर बॉडीची इमिसिव्हिटी ही absorptivity इतकी असते मॅथमॅटिकली A equal to E, emissivity equal to absorptivity, or more specifically A lambda equal to E lambda for all wavelength. Consider a ordinary body A and a perfect black body B of identical geometric shapes placed in an enclosure. इथं साईडला डायग्राम दाखवले आहे. या डायग्राम मध्ये हे एन्क्लोजर आहे, एन्क्लोजर मध्ये दोन बॉडीज आहेत, एक ऑर्डिनरी बॉडी ए आहे, बी ही ब्लॅक बॉडी आहे. लेट आर बी द इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी ए अँड आर बी be the emissive power of black body B and A be the coefficient of absorption of body A. Capital R हा emissive power A बॉडीचा आहे, RB ही B बॉडीची दॅट इज ब्लॅक बॉडीची emissive power आहे. आणखीन स्मॉल a हा कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ बॉडी A चा कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन A आहे, B चा कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन हा 1 असतो कारण ती ब्लॅक बॉडी आहे. If Q is the quantity of radiant heat incident on each body in unit time, म्हणजे दोन्ही बॉडीवरती जे एका युनिट टाइम मध्ये हीट एनर्जी इन्सिडेंट होणार आहे ती Q आहे, त्यापैकी QA is the quantity of radiant heat absorbed by body A, then QA equal to A into Q. मग जर A बॉडीवरती Q इतकी हीट एनर्जी पडलेली आहे, त्या Q हीट एनर्जी पैकी किती हीट एनर्जी त्या बॉडीने ॲब्सॉर्ब केली ते आहे QA, that QA equal to small a into Q, because this is not black body. ही ब्लॅक बॉडी नाही त्यामुळे पडलेली सर्व एनर्जी काही ॲब्सॉर्ब करत नाही, त्यामुळे ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट इनटू इन्सिडेंट रेडिएशन इन्सिडेंट इक्वल टू
radiation absorbed by that body, that is QA. QA equal to A into Q. As the temperature of the body A and black body B remains the same, both must emit the same amount as they absorb in the unit time. म्हणजे दोन्ही बॉडींचं सेम टेम्परेचर आहे, कारण एका एन्क्लोजर मध्ये फिक्स केलेलं आहे, त्यामुळे टेम्परेचर बदलत नाही, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, दोन्ही बॉडीचं सेम टेम्परेचर आहे, त्यामुळे प्रत्येक बॉडीनं इमिट केलेले रेडिएशन्स आणि ॲब्सॉर्ब केलेले रेडिएशन समान असणार आहे. म्हणजे ए बॉडीने जेवढी रेडिएशन बाहेर टाकली तेवढी रेडिएशन ती बॉडी ॲब्सॉर्ब करणार, कारण टेम्परेचर त्याचं कॉन्स्टंट आहे. म्हणून क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट ॲब्सॉर्ब बाय ए इक्वल टू क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड बाय दॅट बॉडी ए. म्हणजे ए बॉडीनं जेवढी हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केली आहे तेवढीच हीट इमिट केली आहे. त्यामुळे हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केलेली आपण ऑलरेडी काढलेलं आहे, QA इक्वल टू ए इंटू क्यू, दॅट इज ए इंटू क्यू ही हीट एनर्जी ॲब्सॉर्ब आहे, आणि आर हा इमिसिव्ह कोएफिशियंट आहे, म्हणजे इमिसिव्हिटी म्हणजे बॉडी किती इमिट करते रेडिएशन्स ते आर आहे. मग दोन्ही इक्वेट केले, इक्वेशन 1. फॉर परफेक्ट ब्लॅक बॉडी बी, अगेन हिअर ॲब्सॉर्ब्ड रेडिएशन इक्वल टू इमिटेड रेडिएशन्स. मग ॲब्सॉर्ब रेडिएशन जे आहेत हे क्यू असतात, कारण जेवढे त्यावरती पडले ते सर्व ॲब्सॉर्ब करतात, आणि ब्लॅक बॉडीचा इमिसिव्हिटी जे आहे, इमिशन कोएफिशियंट जे आहे, इमिसिव्हिटी आरबी आहे, म्हणून इक्वेशन 2 क्यू इक्वल टू आरबी. डिवाइडिंग इक्वेशन 1 by equation 2 we get A equal to R upon RB, that is R by A equal to RB, but R by RB equal to E, therefore A equal to E. Hence this Kirchhoff's law of radiations is verified. Next point is spectral distribution of black body radiations. जशी perfectly black body रेडिएशन ॲब्सॉर्ब पण करते एनर्जी, तशी त्याला आपण हिटिंग केल्यानंतर रेडिएशन्स इमिट पण करते, बाहेर पण टाकते. त्यामुळं इमिट केलेलं रेडिएशन जे आहेत, ह्या इमिट केलेलं रेडिएशन्स आणि वेवलेंथ याचा आपण ग्राफ काढला, दॅट इज रेडियंट पॉवर आणि वेवलेंथ याचा ग्राफ काढला, तर हा ग्राफ असा येतो. यामध्ये जशी वेवलेंथ वाढेल तसे हे रेडियंट पॉवर वाढत जाते, परत एका पर्टिक्युलर वेवलेंथ पर्यंत, त्याच्यानंतर परत ही रेडियंट पॉवर कमी होते, आणि हे वेगवेगळ्या टेम्परेचरला. परत फॉर एक्झाम्पल फर्स्ट आपण 3000 केल्विन टेम्परेचर ठेवलं, आणि आपण जर वेवलेंथ चेक करत गेलो, वेवलेंथ वाढवत गेलो, तर रेडियंट पॉवर वाढते. परत नेक्स्ट 4000 टेम्परेचर ठेवलं, परत सेम ग्राफ ऑप्टेन होतो. नेचर wavelength increases, radiant power increases up to particular wavelength, then again beyond that wavelength again radiant power decreases, again for same for 5000 Kelvin, 5500 Kelvin. हे वेगवेगळ्या तापमानाला आपण जर बघितलं तर ग्राफचं नेचर सेम येतं, फक्त हा ग्राफचा शेप इकडं लेफ्टला शिफ्ट होत चाललाय, प्लस त्याची एनर्जी आहे ही एनर्जी पण वाढत चालली. फ्रॉम एक्सपेरिमेंटल कर्व इट इज ऑब्झर्व्ड दॅट, आपण एक्सपेरिमेंट करून बघितलेलं आहे, जी रेडिएशन्स बाहेर पडतात ती बाहेर पडलेले रेडिएशन जे आहेत प्रत्येक वेगवेगळ्या तापमानाला आणि वेगवेगळ्या वेवलेंथला हा रेडियंट पॉवरचा पण ग्राफ काढलेला आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे, ॲट अ गिवन टेम्परेचर द एनर्जी इज नॉट युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड इन द स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी. ही जी आपण वेगवेगळ्या वेवलेंथला एनर्जी बघितली तर ही युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड नाही आहे, प्रत्येक वेवलेंथला वेगवेगळी एनर्जी इमिट झालेली आहे, रेडियंट झालेली आहे पॉवर. At given temperature, the radiant power emitted initially increases with increase of wavelength, reaches its maximum and then decreases. The wavelength corresponding to radiation of maximum intensity lambda max is characteristics of temperature of the radiating energy. म्हणजे जसं टेम्परेचर वेगवेगळं आपण वाढवत गेलो, आणखीन वेवलेंथ जर आपण चेंज करत गेलेले, वेवलेंथ चेंज करत गेल्यानंतर काय होतं, जशी वेवलेंथ वाढेल तशी ही रेडियंट पॉवर वाढते आहे, आणि एका पर्टिक्युलर वेवलेंथ पर्यंत, त्याच्यानंतर परत ही रेडियंट पॉवर कमी होते, आणि जी पर्टिक्युलर वेवलेंथला रेडियंट पॉवर जी मॅक्सिमम आहे त्यावेळची जी वेवलेंथ आहे त्याला म्हणायचं लॅम्बडा मॅक्स, त्याला म्हणायचं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टेम्परेचर ऑफ द रेडिएटिंग बॉडी. एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट्स टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी ॲट ऑल वेवलेंथ्स. आपण जे हे कर्व काढले त्या कर्वच्या बिलोचा जे एरिया आहे, हा एरिया म्हणजेच काय असतं, त्या बॉडीनं ऑब्जेक्टनं एनर्जी जी इमिट केली आहे पर युनिट एरिया पर युनिट टाइम, ती एनर्जी मिळते आपल्याला. द पीक ऑफ द कर्व शिफ्ट्स टुवर्ड्स द लेफ्ट, शॉर्टर वेवलेंथ, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ग्राफचं नेचर सेम आहे, जसं आपण तापमान वाढवू तसं लॅम्बडा मॅक्स जे आहे, म्हणजे ज्या एका पर्टिक्युलर वेवलेंथला मॅक्सिमम रेडियंट पॉवर मिळते, ती वेवलेंथ जी आहे ही वेवलेंथ लेफ्ट साइडकडे शिफ्ट होत चाललेली आहे, जसं आपण तापमान वाढवू तसं. ॲट हायर टेम्परेचर द रेडियंट पॉवर और टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया करस्पॉन्डिंग टू ऑल वेवलेंथ इन्क्रीजेस. म्हणजे जास्त तापमान जसं वाढत जाईल
तापमान जसं वाढत जाईल तसं बाहेर पडणारी एनर्जी जी आहे रेडियंट एनर्जी ह्याची पण व्हॅल्यू वाढत आहे, पण नेचर मात्र ग्राफचं सेमच असतं. ॲट अ टेम्परेचर 300 Kelvin around room temperature, the most intense of these wave has a wavelength of about 5 into 10 raised to minus 6 meter. The radiant power is smaller for wavelength different from this value. जर आपण साधारण 300 केल्विन तापमान ठेवलं तर त्यावेळी जे रेडिएशन जी वेवलेंथ आहे ती वेवलेंथ नियर अबाउट 5 into 10 raised to minus 6 मीटर इतकी येते. Next point is Wien's displacement law. Wien's displacement law is the wavelength for which emissive power of black body is maximum is inversely proportional to the absolute temperature of the black body. तर ज्या वेवलेंथला मॅक्झिमम इमिसिव्ह पॉवर असते ती वेवलेंथ दॅट इज लॅम्बडा मॅक्स ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडीच्या ॲब्सोल्यूट टेम्परेचरवरती इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते. दॅट इज लॅम्बडा मॅक्स प्रोपोर्शनल टू 1/t, that is lambda max equal to b by t. B is constant, lambda max into t equal to b. B is the Wien's constant and this value equal to 2.897 into 10 raised to minus 3 meter Kelvin. Lambda max wavelength at which the black body dominantly radiates. This law is useful to determine temperature of distant stars, sun, moon, etc. म्हणजे हे हा जे लॉ आहे हा लॉ लॉंग डिस्टन्सचे टेम्परेचर जे आहे हे टेम्परेचर डिटरमाइन करण्यासाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल सन टेम्परेचर, मून टेम्परेचर किंवा बाकीचे जे स्टार्स आहेत दूर डिस्टन्सवरचे तारे त्यांचं तापमान मेजर करण्यासाठी विन्स डिस्प्लेसमेंट लॉ वापरतात. नेक्स्ट पॉइंट इज स्टीफन्स बोल्टझमॅन लॉ ऑफ रेडिएशन. The rate of emission of radiant energy per unit area or the power radiated per unit area of the perfect black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature. म्हणजे एनर्जी इमिशन जे रेडिएशन पर युनिट एरिया किंवा पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया जे आहे ही एनर्जी फोर्थ पॉवर ऑफ टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. देन आर प्रोपोर्शनल टू t raised to 4 radiant energy emitted. Then R equal to sigma t raised to 4. Sigma is constant. That sigma is known as Stephen's constant and this value is equal to 5.67 into 10 raised to minus 8 joule meter raised to minus 2 second raised to minus 1 Kelvin raised to minus 4 or watt meter raised to minus 2 Kelvin raised to minus 4 and dimensions are L raised to 0, M raised to 1, T raised to minus 3, K raised to minus 4. If Q is the amount of radiant energy emitted in time t by a perfect black body of surface area A at temperature T, then Q by AT equal to sigma T raised to 4. जर Q एवढ्या एनर्जी रेडिएंट केलेल्या इमिटेड पर युनिट टाइम ब्लॅक बॉडीनं पर युनिट एरियाला तर Q by AT equal to sigma T raised to 4. For an ordinary body R equal to E sigma T raised to 4 where E is emissivity of the surface. If the perfect black body having absolute temperature T is kept in a surrounding which is at low absolute temperature T0, the energy radiated per unit area per unit time equal to sigma into T raised to 4. जर आपण एखादी परफेक्टली ब्लॅक बॉडी ही T तापमानला आहे आणि सराउंडिंग जे आहे त्याच्यापेक्षा कमी तापमानला T0 तापमानला ठेवलं तर त्यावेळी ही बॉडी जे आहे ह्या बॉडीनं रेडिएट केलेली एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज सिग्मा T raised to 4 असते. Energy absorbed from surrounding per unit area per unit time is sigma T0 raised to 4. म्हणजे सराउंडिंग जे आहे सराउंडिंगनं ह्यानं जी इमिट केली एनर्जी आहे तिनं ॲब्सॉर्ब केली एनर्जी आहे सराउंडिंगनं सिग्मा T0 raised to 4. Therefore net loss of energy by perfect black body per unit area per unit time sigma T raised to 4 minus sigma T0 raised to 4 taking sigma common T raised to 4 minus T0 raised to 4. म्हणजे energy emitted by perfectly black body is sigma T raised to 4. Energy absorbed by surrounding is sigma T0 raised to 4. Then this net loss of energy म्हणजे ह्या बॉडीने किती एनर्जी लॉस केली ती एनर्जी आहे ती एनर्जी सिग्मा T raised to 4 minus sigma T0 raised to 4 येते. सिग्मा कॉमन घेतलं ब्रॅकेटमध्ये T raised to 4 minus T0 raised to 4 असते. दिस इज नेट लॉस ऑफ एनर्जी ऑफ दिस
perfectly black body per unit area per unit time. For an ordinary body, net loss of energy per unit area per unit time. Similarly, we can calculate for ordinary body just like black body. Here sigma E sigma into bracket T raised to 4 minus T naught raised to 4. जसं आपण इथं ब्लॅक बॉडीला काढले तसं आपण ऑर्डिनरी बॉडीला सुद्धा नेट लॉस काढू शकतो. म्हणजे काय, एखादी ऑर्डिनरी हॉट बॉडी एका सराउंडिंग कूल टेम्परेचर ठेवलेले आहे त्यावेळी नेट लॉस जी याची एनर्जी होते ती एनर्जी E सिग्मा into bracket T raised to 4 minus T naught raised to 4. On the other hand, if the body is at temperature lower than the surrounding, that is T less than T naught, then sigma into bracket T naught raised to 4 minus T raised to 4 will be the net gain in the thermal energy of the body per unit area per unit time. म्हणजे एखादी बॉडी आपण जर जी बॉडी आहे ज्याचं तापमान कमी आहे आणि सराउंडिंग तापमान जर जास्त असेल त्यावेळी ती बॉडी हीट गेन करते आणि ती नेट हीट गेन जी आहे ती सिग्मा इंटू ब्रॅकेट टी नॉट रेस टू 4 मायनस टी रेस टू 4. टी हे बॉडीचं टेम्परेचर आहे, टी नॉट हे सराउंडिंग टेम्परेचर आहे. जसं आपण हॉट बॉडी कोल्ड सराउंडिंगमध्ये ठेवल्यानंतर हीट लॉस होते तसं आपण कोल्ड बॉडी हॉट सराउंडिंगमध्ये ठेवली तर हीट गेन करते. हे आहे हीट गेन. नेट हीट गेन इज सिग्मा टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4 मायनस टी रेस टू 4. Thank you for watching this video. Please subscribe, like and share this video.